नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सुरुवातीलाच एक सूचना देतो. जो लोग मेरा हिंदी वीडियो सुनना चाहते हैं उनके लिए मैंने अलग से प्रतिवाद नाम का यूट्यूब चैनल बनाया है, जिसकी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में दी हुई है। तो जिन्हें सिर्फ हिंदी वीडियो सुनने हैं वो उस लिंक पर जाकर प्रतिवाद को सब्सक्राइब करें। तो दोस्तों, अब यही रुकता हूं और फिर से मराठी शुरू हो जाता हूं. मित्रांनो, अजितदादा पवार हे महायुतीमध्ये का आले ह्याचं उत्तर त्यांना सुद्धा माहिती आहे की नाही याची शंका येते. कारण महायुती म्हणून सरकारमध्ये एकत्र बसायचं आणि लाडकी बहीण किंवा तत्सम योजना ज्या आहेत त्याविषयी निवडणुकीच्या दृष्टीने प्रचार करताना, यात्रा काढताना त्यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वेगळी चूल मांडलेली आहे, वेगळा मार्ग चोखाळलेला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जितके एकत्रपणे शिवसेना भाजपची मिळून प्रचार यात्रा चालवतात आणि सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याचा लाभ जनतेला कसा होणार आहे आणि त्याचा लाभ जनतेने कसा घ्यावा याचं मार्गदर्शन फिरतात किंवा त्याविषयी बोलतात, तेव्हा त्यांच्यासोबत अजितदादा असतातच असं नाही. क्वचितच एखाद्या वेळेला केंद्रीय मंत्री वगैरे कोण आले, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील, तेव्हा अजितदादांची हजेरी असते. पण ज्यावेळेला फक्त महाराष्ट्रातल्या सत्ताधारी योजनांचा प्रसार करायचा असतो तेव्हा अजितदादा आपल्या दोन ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या सोबत नसतात. ते एक आपली वेगळी यात्रा चालवत आहेत. त्यांनी वेगळा गेटअप घेतलेला आहे, त्यासाठी अनेक एजन्सीज आणि प्रचार यंत्रणांना कामाला लावलेलं आहे. आणि त्यामुळेच एक चर्चा सुरू झाली आहे की निवडणुकीत अजितदादा खरोखरच महायुतीमध्ये असतील का. किंबहुना ज्या प्रकारे सुप्रियाताई, चुलत बहीण सुप्रियाताई, लाडकी बहीण सुप्रियाताई आणि लाडके काका शरद पवार यांच्यावर आजकाल अजितदादांची टीका ही कमालीची बोथट होऊन गेलेली आहे. कधीतरी रिटायर होणार आहात की नाही असा सवाल विचारत जे पक्षातून बाहेर पडले किंवा काकांचं नेतृत्व ज्यांनी झुगारलेलं होतं ते अजितदादा आजकाल अचानक आपल्या काकांच्या भाषेमध्ये, आपल्या लाडक्या बहिणीच्या भाषेमध्ये आणि त्यांच्या भूमिकेला पूरक शब्दामध्ये बोलायला लागलेले. आणि त्यामुळे ही चर्चा सुरू झाली की अजितदादा प्रत्यक्ष विधानसभा निवडणुका घोषित होतील आणि कार्यान्वित होतील तोपर्यंत तरी अजितदादा महायुतीमध्ये टिकून राहतील का. शिवसेना, भाजप म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना, फडणवीसांचा भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी या तीन पक्षामध्ये समाधानकारक जागा वाटप होऊ शकेल का. ज्या प्रकारचे दावे वेगवेगळे तीन पक्ष करतायत त्यामध्ये अजितदादांना जितक्या अपेक्षित आहेत तितक्या जागा मिळतील का, आणि जागा मिळणार असतील तर त्यातल्या निवडून येणाऱ्या कुठल्या जागा असतील हा विषय सतत वादाचा राहिलेला आहे. आणि म्हणूनच अजितदादा हे महायुतीतून कधी बाहेर पडणार किंवा फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची साथ अजितदादा कधी सोडणार इथपर्यंत हळूहळू चर्चा सरकायला लागलेली आहे. किंबहुना इथपर्यंत सुद्धा मी सुद्धा हा संशय व्यक्त केला की अजितदादांनी खरोखरच आपल्या काकांच्या विरुद्ध बंड पुकारलं होतं की काकांनीच संगनमताने अजितदादांना महायुतीत पाठवलं होतं की बाबा रे तू तिकडे जा, मला चार शिव्या घाल, मी सुद्धा तुझ्यावर कडाडून टीका करेन, सुप्रिया पण तुझ्यावर टीका करेल, पण तिथे नुसता जाऊ नकोस. तर तिथे शिंदे भाजप इतकीच मंत्रीपद घे, महत्वाची खाती घे आणि आपल्या पक्षाकडे किंवा आपल्या आजवरच्या निष्ठावंतांकडे जो सरकारी मलिदा येतो तो चालू राहायला पाहिजे.
यासाठी काकांनीच मोठ्या धूर्तपणे आपल्या पुतण्याला महायुतीकडे पाठवला का, अशी शंका अनेकांना येते. आणि मी सुद्धा ती शंका यापूर्वीच बोलून दाखवलेली आहे. आणि म्हणूनच अपेक्षा अशी अनेकांना आहे की प्रत्यक्ष विधानसभा निवडणूक येईल तेव्हा जागा वाटपाचं खुसपट काढून अजितदादा हे महायुतीतून बाहेर पडतील. की आता या महायुतीतून आपल्याला घेण्यासारखं काय उरलं नाही, म्हणून अजितदादा बाहेर पडतील. बाहेर पडले म्हणजे ते थेट काकांच्या गोटात जातील अशी अपेक्षा कोणाची नाही. तेही सोपं नाही, कारण काकांनी आत्तापासूनच जवळजवळ 20-25 उमेदवार जाहीर करून टाकले. जागा वाटप महायुतीत झालेलं नाही, तसंच ते महाविकास आघाडीत सुद्धा झालेलं नाही. पण तरीही एक प्रकारे शरद पवार साहेब हे आपल्या महाविकास आघाडीतल्या मित्र पक्षांना दाखवून देत आहेत की या जागा मी घेतलेल्या आहेत आणि त्या जागा मीच लढवणार आहे. त्यामुळे त्या जागांवर मी उमेदवार जाहीर करतोय. त्यामुळे शिवसेना, उद्धव उबाठा असो किंवा काँग्रेस असो, त्यांनी या जागांवर दावा सुद्धा करता कामा नये. जागा वाटपामध्ये किती जागा हा आकडा ठरेल, पण कुठल्या जागा या आपण आत्तापासून ठरवून टाकतोय. त्यामुळे ज्या ठरवून टाकलेल्या जागा आहेत त्यावर मित्र पक्षांनी दावा करायचा नाही, ही गोष्ट उघड आहे. आणि त्यामध्ये अनेक ठिकाणी आज अजितदादांच्या सोबत असलेल्या आमदारांचा सुद्धा समावेश आहे. मग अशा जागी महाविकास आघाडीतून अजितदादांचा उमेदवार लढवायचा की शिवसेना किंवा भाजप यांनी ती जागा आपल्याकडे घेऊन लढवायची, हा वाद येणारच आहे. त्यामुळे अजितदादांनी परत काकांच्या कोर्टात जायचं ठरवलं तरी तिथे जाऊन त्यांच्या आज त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांना आणि इच्छुकांना जागा मिळू शकेल काय याचीच मोठी शंका आहे. मोठी शंका आहे. आणि म्हणूनच अजितदादा युतीत राहतील की नाही हा एक प्रश्न आहे. आणि जर काकांकडे गेले तर त्यांना युतीत न मिळालेल्या जागा काकांकडून मिळतील का हा सुद्धा एक प्रश्न आहे. आणि म्हणूनच अजितदादा कदाचित स्वबळावर निवडणूक लढवू पाहतील. आणि त्यामध्ये सुद्धा काकांची प्रेरणा असू शकेल. अजितदादा स्वबळावर निवडणुका लढवतील तेव्हा ते एका बाजूला शिवसेना, उबाठा आणि काँग्रेसचे उमेदवार यांना सुद्धा पाडायचा प्रयत्न होईल. तसाच तो भाजप आणि शिंदे गटाचे जागा त्याही पाडायचा प्रयत्न अजितदादांच्या माध्यमातून काका करू शकतील. काकांना धूर्त तेवढ्यासाठी म्हटलं जातं की ते जेव्हा तुमचे मित्र बनतात तेव्हा तुम्हाला दुसऱ्या बाहेरच्या कुठच्या शत्रूची गरजच उरत नाही. इतक्या सफाईने केसाने गळा कापणं म्हणतात तसं शरद पवार अनेकांचं नुकसान करून टाकतात. आणि म्हणूनच अजितदादा महायुती कधी सोडणार हा सगळ्या पत्रकारांना आणि राजकीय विश्लेषकांना सतावणारा प्रश्न आहे. आणि प्रत्येक जण आपापल्या परीने त्याचं तार्किक उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोय. मग ते जागा वाटपावरून बिनसलं म्हणून सत्ता सोडतील का, मला तसं वाटत नाही. जागा वाटप लोकसभेच्या वेळेला आपण बघितलं अजितदादांनी पडती भूमिका घेतली होती, कारण त्यांना माहिती होतं आपण लोकांना निवडून आणू शकत नाही आहोत. आपल्याला वेगळा पक्ष आणि गट चालवायचा हा सुद्धा हेतू नाही. काकांनी पाठवला आलो आपण, आपण सरकारच्या खजिन्यावर आपण कब्जा मिळवलेला आहे, तेवढंच आपलं काम आहे. पण एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या की अजितदादा यांचे काकांनी ठरवून दिले असतील तर सगळे हेतू साध्य झालं असं म्हणता येणार नाही. असं म्हणता येणार नाही. तुम्हाला आठवतं मित्रांनो, एक गोष्ट गेली जवळजवळ 3-3.5 वर्ष तुंबलेली आहे. एक गोष्ट कमालीची तुंबलेली आहे. आता ती खुजली आणि त्याला दुर्गंधी सुटली असंही म्हणता येईल. ती गोष्ट म्हणजे राज्यपाल नियुक्त 12 आमदार. हा विषय 2021 पासून कुजत चढत भिजत घोंगडं पडलेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ज्या 12 आमदारांची लिस्ट पाठवणार आणि मग त्यामध्ये 4 काँग्रेसचे, 4 शिवसेनेचे आणि 4 राष्ट्रवादीचे,
त्यासाठी तर राजू शेट्टी हे उद्धव शरद पवारांच्या बरोबर गेले होते. नाथाभाऊ खडसे यांनी तेवढ्यासाठी घाई गर्दीने भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता की राज्यपाल नियुक्त म्हणून तरी आपल्याला आमदार होता येईल, पण तेही झालं नाही. कारण ही नावं जाहीर करेपर्यंत आणि राज्यपालांनी त्यावर शिक्का मारण्यापेक्षा पाचर मारून टाकली आणि ते 12 आमदार जवळजवळ 3-3.5 वर्ष नेमलेच गेलेले नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या जागा जवळपास रिक्त पडून आहेत आणि 3.5 वर्षापेक्षा अधिक काळ माझ्या मते गेलेले आहे. आणि त्यामुळे आता या सरकारने, महायुती सरकारने तरी तो विषय निकाली काढावा. तर त्याचाही फॉर्म्युला तयार झालेला आहे. शिंदे सरकारने त्या आधीच्या 12 आमदारांची उद्धव ठाकरे सरकारने दिलेली जी यादी होती ती मागे घेतलेली आहे. त्यापैकी 3-4 लोक वेगळ्या मार्गाने आमदार सुद्धा होऊन गेलेले. उदाहरणार्थ नाथाभाऊ खडसे हे विधानसभा आमदारांकडून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या आमदारापैकी एक म्हणून निवडून आले, म्हणजे त्यांचं नाव त्यातून बाद झालेलं आहे. सांगायचा हेतू असा की हे जे 12 राज्यपाल नियुक्त आमदार फक्त राज्यपालांनी सही केली की होणार आहे. अशा 12 आमदारांपैकी 6 आमदार भाजपला, 3 आमदार शिंदे शिवसेनेला आणि 3 आमदार अजितदादांच्या राष्ट्रवादीला असं वाटप झालेलं आहे. पण अजूनही ती लिस्ट राज्यपालांकडे जायची आहे किंवा गेली असेल तर त्याच्यावर शिक्कामोर्तब व्हायचं, पण ते झालेलं नाही. आणि ती एक गोष्ट विधान परिषदेमध्ये अजितदादांचे किंवा पवार परिवाराचे निष्ठावान असे 3 आमदार राज्यपालांच्या कोट्यातून मिळत असतील तर ते शरद पवारांना सोडायचे नाही आणि अजितदादांना पण सोडायचे नाही. अजितदादा म्हणते आयते 3 आमदार पाहिजेत विधान परिषदेत. इतर मार्गाने आमदार निवडून आणणं सोपं नाहीये. शिक्षक काय ग्रॅज्युएट वगैरे मतदारसंघातून किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार निवडून आणणं अजितदादांसाठी सोपं नाहीये. म्हणूनच हे आयते 3 आमदार आपले विश्वासू किंवा मूळचे राष्ट्रवादी जर युतीत राहून मिळणार असतील तर ते अजितदादांना पण हवेत आणि ते काकांना सुद्धा हवेत. आणि म्हणूनच महायुतीत येण्याचा काका आणि पुतण्या यांनी अजेंडा ठरवलेला असेल तर त्या अजेंड्यामध्ये एक गोष्ट शिल्लक आहे आणि ती म्हणजे राज्यपाल कोट्यातले 3 किंवा 4 आमदार. आत्ताच अजितदादा हे जर महायुती सरकारमधून बाहेर पडले तर युतीचं सरकार कोसळणार नाही, कारण शिंदे शिवसेना आणि भाजप मिळून पूर्ण बहुमत या सरकारच्या पाठीशी आहे. त्यामुळे अजितदादा बाहेर पडले किंवा अजितदादांनी महायुती सोडली म्हणून महायुतीचं सरकार बिलकुल कोसळणार नाही. पण तशी घाई केली तर आयते सहजगत्या मिळणारे 3 आमदार अजितदादांना किंवा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गमवावे लागतील. म्हणजे मूळ अजेंड्यातला हा एक भाग अजूनही पूर्ण होणं बाकी आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की उघडपणे आपण महायुतीत राहणार नाही असा सिग्नल देणारे अजितदादा किंवा वेळोवेळी शिवसेना आणि भाजप, शिंदे आणि फडणवीस यांच्या ज्या भूमिका असतात त्याला छेद देणारी वक्तव्य अजितदादा सत्तेत राहून करत असले तरी ते सत्तेतून बाहेर पडायला तयार नाही. आणि शिंदे किंवा फडणवीस सुद्धा अजितदादांना सांभाळून घेण्याचं नाटक करत असले तरी हे कधी निघतायत याच्या प्रतीक्षेत बसलेले. आपण घेतलं आणि हाकललं अशी बदनामी सुद्धा शिंदे फडणवीसांच्या दोघांनाही 2 पक्षांना नको आहे. पण अजितदादा गेले तर आपल्या जागा वाटपाला विधानसभेच्या अधिक मोकळीक मिळते. शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदेना गेल्या वेळेसारख्या 125-130 जागा हक्काने मागता येतील आणि भाजपला सुद्धा 150, 160, 170 पर्यंत जागा सहज लढवता येतील, कारण मग तिसरा वाटेकिरी उरत नाही. पण हे
लोकांना दिसत असलं, राजकीय विश्लेषकांना वाटत असलं, तरी त्यासाठी कोणीतरी एक पाऊल उचललं पाहिजे. की उरलेल्या दोन सहकाऱ्यांच्या वक्तव्याला आणि पक्षांना दुखवणारी भाषा अजितदादा किंवा त्यांचे प्रवक्ते का बोलतात, असा खडा सवाल फडणवीस आणि शिंदे यांनी विचारला पाहिजे. तशी तर उघडपणे हाणामारी सुरू झाले. ते अमोल मिटकरी तिकडचे असतील, इकडचे तानाजी सावंत असतील, नितेश राणे असतील, यांच्यात झुंबड उडालेली आहे. ते संकेत असतात हे वेगळे होणार आहे. मग होत का नाही? तो व्हायला हा अजेंडा अडकलेला आहे. 3 आयते आमदार मिळण्याचा मोह अजितदादांना सोडवत नाही. कदाचित तो शरद पवारांना नाही सुटत नसेल की थांब ते तेवढे 3 आमदार घे मग बघू. आणि इथेच सगळी गंमत आहे. इथेच सगळी गंमत आहे. अजितदादा बरं अजूनही विधानसभेची निवडणूक जाहीर झालेली नाही किंवा अमुक तारीखला नोव्हेंबरच्या 15 तारीखला वगैरे होईल. पण एक गोष्ट आहे की हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे निकाल लागतील आणि नवरात्र पूर्ण झालेला असेल अशा वेळेला हा कार्यक्रम जाहीर होईल. अगदी ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला तरी बिघडत नाही. दिवाळी संपली की मतदान असा प्रोग्राम जाहीर होऊ शकतो. आणि त्यामुळे माझ्या अंदाजाने 10 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे पुढले 3 आठवडे तरी निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची मला शक्यता दिसत नाही. आणि त्यामुळे पुढले 3 आठवडे कमीत कमी अजितदादा महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता नाही. याचं आणखीन एक कारण आहे. जोपर्यंत काय ती आचारसंहिता लागलेली नाही. एकदा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झालं की तात्काळ आचारसंहिता लागू होते. आणि एकदा आचारसंहिता लागू झाली की या 3 किंवा 12 आमदारांची घोषणा होऊ शकणार नाही. तो परत भिजत घोंगडं पडणार. म्हणजे मग आता युतीतून आपल्याला मिळण्यासारखं काही उरलं नाही. म्हणून अजितदादा बाहेर पडू शकतात. आणि म्हणूनच जोपर्यंत ती घोषणा होत नाही, आचारसंहिता लागत नाही, तोपर्यंत या 12 आमदारांच्या यादीवर राज्यपालांची सही होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत अजितदादांना त्या मोहात अडकवून ठेवलं जाऊ शकतं. आणि म्हणूनच जोपर्यंत ह्या 12 आमदारांच्या यादीवर काही हालचाल होत नाही तोपर्यंत अजितदादा महायुतीत तडफडत फडफडत राहतील. दोन्ही पक्षाचे नेते प्रवक्ते एकमेकाविरुद्ध दुगाण्या झाडतील. पण फडणवीस आणि शिंदे अजितदादांना चालते वा म्हणणार नाहीत किंवा अजितदादा सुद्धा मी चाललो असं म्हणणार नाही. ही धुसफूस चालू राहील. हळूहळू ती धुसफूस वाढत जाईल. आम्हाला वापरून फेकून दिलं असा आरोप अजितदादा सुद्धा करू शकतील. पण तोपर्यंत त्यांना तिथे थांबावं लागेल. बाहेर पडायचं तर त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी तर्क उभा करायला पाहिजे, माहोल बनवलं पाहिजे. तो माहोल बनवण्यासाठी पुढचे 3 आठवडे 4 आठवडे अजितदादा हे महायुतीमध्ये राहतील याची खात्री आहे. आणि म्हणून त्याचा ब्रेकिंग पॉइंट कुठे असेल की अजितदादांना आता मिळवण्यासारखं एकच गोष्ट आहे, ते म्हणजे फुकटचे 3 आमदार जे राज्यपालांच्या सहीमुळे आमदार होतील. तर ते मिळत असेल तर मिळण्याची शक्यता आहे. तोपर्यंत अजितदादांना महायुतीत राहावंच लागेल. राहावंच लागेल. पण एकदा ती वेळ संपली की मग सगळा मुद्दा हा जागा वाटपावर येतो. आणि जागा वाटपात आम्हाला सन्माननीय आकड्यांनी जागा मिळाल्या नाहीत, मग आम्ही कशाला युतीत राहायचो. आम्हाला आमचे दोन्ही मित्र पक्षामध्ये शिंदे शिवसेना आणि भाजप संपवायला निघालाय असा आरोप करून अजितदादा तडकाफडकी बाहेर पडतील आणि स्वबळावर लढण्याची घोषणा करतील. पण जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही आणि या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची घोषणा होत नाही, त्यावर सही होत नाही किंवा तो विषय भिजत घोंगडं म्हणून पुढे ढकलला जात नाही, तोपर्यंत अजितदादा युती सोडणार नाहीत. ज्या दिवशी त्या जागा घोषित होतील
समजा आचारसंहितेपूर्वी त्या 12 आमदारांची घोषणा झाली तर विनाविलंब त्यांचा आमदारकीच्या शपथा उरकतील आणि अजितदादा बाहेर पडतील. आणि जर त्या 12 आमदारांची घोषणाच होणार नसेल तर त्याशिवाय सुद्धा अजितदादा बाहेर पडतील. कारण अजितदादांनी महायुती सोडणं ही हळूहळू करत काळ्या दगडावरची रेघ बनलेली आहे. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.